डिसिजनने. डिसिजन स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, डिसिजन हार न मानण्याचा आणि डिसिजन ऑर्डिनरी लाईफ पासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याचा. आज आपल्यामध्ये अशीच एक व्यक्ती येत आहे ज्यांनी स्ट्रगलला स्ट्रेंथ बनवलं आणि स्वतःचं आयुष्य बदलताना हजारो लोकांच्या आयुष्यातही कॉन्फिडन्स पेटवला. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आवाज येतोय ना? आवाजाचा कसलाही प्रॉब्लेम यायला नको नाही का? बरं, आधीच चेक केलेलं बरं. तर मला सर्वांनी सर्वात प्रथम बघितल्यानंतर कोणी कोणी सरप्राईज केलं? सर्वांना सरप्राईज मिळालं असेल, खरंच ना? तर आज तुमच्या समोर तोच व्यक्ती उभा आहे जो तुम्ही DFT सेशन मध्ये पाहिला असेल मॉर्निंगला किंवा एखाद्या स्टेप बाय स्टेप कोर्सच्या एखाद्या सेशन मध्ये. खरंच ना? येस. परंतु आज तुमच्या समोर तोच व्यक्ती उभा आहे. तर बघा, माझे नाव दीपक करचाल, विदर्भातून आलेला, गोंदिया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून. गोंदिया जिल्ह्याला लागून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश हे दोन राज्य आहेत आणि त्यामुळेच आमची लँग्वेज काय ते लँग्वेज मिक्स वेज झालेली आहे. असं कोणाकोणाला वाटते? येस. कधी मराठी, कधी हिंदी, तर कधी कधी तर फुल कन्फ्युजन करणारे, कोणाला काही समजतच नाही. आम्ही गोंदियावाले, आमची लँग्वेज जरी मिक्स वेज असली तरी पण आमचं बोलणं मात्र साधं. खरंच ना? थँक्यू सो मच. तर आज तुम्ही जो कॉन्फिडन्स पाहताय हा एका दिवसात आलेला नाही. यामागे एक स्टोरी आहे. कन्फ्युजन आहे आणि डायरेक्शन नसलेलं लाईफ. मन होतं गोंधळलेलं, कोणती दिशा घ्यावी कळेना. मन होतं गोंधळलेलं, कोणती दिशा घ्यावी कळेना. पुढचं मला आठवय ना. नाही, खरंच हेच झालंय. गंतू नाही, लाईन मला आठवलेली आहे. कंटिन्यू करणार. थँक्यू. मन होतं गोंधळलेलं, कोणती दिशा घ्यावी कळेना. दिवस होता उजळलेला, पण भविष्याच्या तळ दिसेना. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. आदिवासी जमातीतील एक छोटीशी फॅमिली. माझं पूर्ण बालपण एक गावातच झालं, ग्रामीण भागात, आणि माझे शिक्षण सुद्धा ग्रामीण भागातच. मला आठवते की लहानपणात आमचे बाबा आमच्या घरात फक्त एकटेच कमवायचे. त्यावेळेस आमच्याकडे पैसा खूपच कमी होता, परंतु आनंद जो खूप मोठा होता. आणि लहान लहान गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, कारण मोठ्या मोठ्या गोष्टींची ते सवयच नव्हती. आणि मी माझ्या घरात लहानपण होतो आणि सर्वांनाच माहित आहे, सर्वांच्याच घरी लहान मुले असतात आणि ते लाडके असतात की नाही? आणि मी सुद्धा लाडका होतो आणि मला भरपूर गोष्टी अशा सहज मिळत गेल्या. माझं प्रायमरी शिक्षण हे गावात मराठी माध्यमातून झालं. त्यानंतर मी भावाच्या सपोर्टमुळे 15 ते 20 किलोमीटर दूर जाऊन माझं शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये सुरू झालं. शिक्षण तर इंग्लिश मीडियम मध्ये सुरू झालं, परंतु प्रॉब्लेम असा होता, जो माझा माइंड होता तो मराठी माध्यमात अडकून राहिला.
कारण की ते इंग्लिशची तेवढी सवय पण नव्हती. तर मराठी माध्यमातच आपण जगत गेलो आणि अचानक इंग्लिश आल्यामुळे थोडंफार भीती निर्माण होते आणि ते माझ्या मनात निर्माण झाले. कसा बसा 12वी पर्यंतचा प्रवास मी कसा तरी ढकल करत 12वी पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. परंतु लाईफ मध्ये कसले गोल किंवा डायरेक्शन नसल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की 12वी नंतर आता करायचं काय. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात एक विचार येतो की 12वी नंतर करायचं काय, जे आपल्याला फील्ड निवडायचा असतो. त्याबद्दल मला 12वी पास होणे ते माझ्या मनात क्वचितच होते. परंतु वेगवेगळ्या क्षेत्रात ऍडमिशन फॉर्म भरले, परंतु शेवटी मी डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आता डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मी कॉलेजला जायला लागलो. आता कॉलेजला जायला लागलो, परंतु तिथं होते टेक्निकल सब्जेक्ट आणि टेक्निकल सब्जेक्ट पूर्ण इंग्लिशमध्ये. आता कॉलेजला जायला लागल्यानंतर शिक्षक शिकवायचे, परंतु सिलेबस पूर्ण DW व्हायचा. जसं की विकास सर म्हणतात DW झाले का, त्याच प्रकारे माझं DW व्हायचं. आणि कोणतीही गोष्ट, कोणतेही सिलेबस माझ्या डोक्यावर, सर्व सिलेबस माझ्या डोक्यावरून जात होतं. परंतु कसं झालं, 12वी पर्यंत कसा बसा तरी पास झालो आणि पण फेलचा टप्पा होता. फेलचा टप्पा कधी लागलाच नव्हता आणि त्यानंतर सुद्धा मला फेल व्हायचं नव्हतं. माझ्या मनात भीती निर्माण झाली. आता करायचं काय, ऍडमिशन झालं होतं. आता शेवटी ऍडमिशन झाल्यानंतर कसं तरी ढकल करून आपल्याला पास तर व्हायचंच होतं. मी अभ्यास चालू केल्यानंतर थोडाफार समजू लागल्या. जे टेक्निकल शब्द वर्ड होते ते पण समजू लागले. जे टेक्निकल सिलेबस होता तो थोडाफार समजायला लागला. आता अभ्यास समजू लागल्यामुळे थोडाफार इंटरेस्ट वाढू लागला आणि तो इंटरेस्ट वाढल्यामुळे मी आणखी अभ्यास वाढवत गेलो. अशा प्रकारे तो अभ्यास वाढवतच गेलो आणि त्यानंतर काही महिन्यातच फर्स्ट सेमेस्टरची एक्झाम झाली. आता एक्झाम झाल्यानंतर काही दिवसात रिझल्ट पण लागला. परंतु बघा, 12वी पर्यंत जे टेक्निकल सब्जेक्ट होते, आता स्वतःकडून अपेक्षा करण्यात काय, रिझल्ट लागला. रिझल्ट अनएक्सपेक्टेड लागला. काय झालं असेल रिझल्ट, कोणी गेस करू शकते? मी तर सांगलंच नाही पास म्हणून. येस, तर तुम्ही गेस केलं. अर्थातच खरंच मी पास झालो. आता मी डिप्लोमा पास झालो. डिप्लोमा म्हणजे फर्स्ट सेमेस्टर मध्ये पास झालो. तर हे पास झालो हे खूप मोठी गोष्ट नव्हती. खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे का, तर नाही. ही खूप मोठी गोष्ट नाहीच आहे आणि माझ्यासाठी पण नाहीच. परंतु त्या काळात ते गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. परंतु तुम्हाला एक सरप्राईज सांगायचं राहिलंच आहे. आता सरप्राईज काय असेल ते सांगू शकता? तुम्ही टॉप केलं असं आन्सर तर आलंय. थोडाफार तुमचा जो काही गेस आहे तो बरोबर पॉइंटला लागलेच आहे. तर बघा कसं झालं, पास झाल्यानंतर असं लक्षात आलं की माझा संपूर्ण क्लास होता. त्या संपूर्ण क्लासमध्ये सर्व सब्जेक्ट क्लिअर करणारा मी पहिला स्टुडंट ठरलो. आणि विचार करा, फक्त तुम्ही पास झाला असेल आणि सर्व तुमचे मित्र क्लासमधले फेल झाले असतील, कसं फेल करा. आणि तीच फिलिंग माझ्या मनात सुद्धा होती. आणि फक्त हा एक सेमेस्टर नाही, तर मी डिप्लोमाचा प्रत्येक सेमेस्टर हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करत गेलो आणि अशा प्रकारे माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला. आता डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन घेतला. आता इंजिनिअरिंग मध्ये पण अभ्यास चालू केला. तिथे पण कसं झालं, डिप्लोमा मध्ये डायरेक्ट सेकंड इयर घेतल्यामुळे काही सिलेबस शिकून झाला होता. आता तिथे पण भीती निर्माण झाली होती, पण तिथे पण अभ्यास कंटिन्यू केला आणि माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त अभ्यास केला असेल तर मी इंजिनिअरिंग मध्ये. आणि मी तिथं खूप अभ्यास करत माझ्या असं लक्षात आलं, मी असा स्वतःच्या मनात निश्चय केला की आपण इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर एक गव्हर्नमेंट जॉब मिळवणार हा तेव्हाचा कॉन्फिडन्स होता. आता असं करत अभ्यास चालू केला, अभ्यास करत होतो आणि तिथे पण प्रत्येक सेमेस्टर मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करत गेलो. आता इंजिनिअरिंग पण कम्प्लीट झाली. आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर माझं ध्येय होतं ते म्हणजे गव्हर्नमेंट जॉब.
गव्हर्नमेंट जॉबसाठी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचो पण सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतच नव्हतं. एक्झाम द्यायचो, सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येतच नव्हतं. अशा अनेक एक्झाम दिल्या, परंतु एका एक्झाम मध्ये सक्सेस मिळाले नाही. तेव्हा मला माझ्या लक्षात आलं की जो आपण इंजिनिअरिंग मध्ये आपण विचार करत होतो, जो कॉन्फिडन्स होता, जो आपण एक गव्हर्नमेंट जॉब मिळावा, तो माझ्या लक्षात आला की तो कॉन्फिडन्स नसून तो ओव्हर कॉन्फिडन्स होता. आणि जो काय आपला अहंकार असतो, कदाचित तो अहंकार सुद्धा असू शकतो. आणि त्यानंतर 2025 पर्यंत माझ्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा मात्र माझ्या लाईफ मध्ये डार्केस्ट असं निर्माण झाला. आता करायचं काय? कारण मित्र जेव्हा गव्हर्नमेंट जॉबला लागतात किंवा कुठेतरी सेटल होतात, त्या प्रकारे सर्व झाले, परंतु मी राहिला तो बेरोजगारच. तेव्हा मात्र खूप मनात भीती निर्माण झाली. आधी करायचं काय? स्ट्रेस निर्माण व्हायचा, वेगवेगळे विचार येत होते. परंतु विचार आल्यानंतर आता काहीतरी करावं लागलं असं समजलं. मी असा विचार केला की आता जे काम मिळेल ते काम करायचं. जो काही गव्हर्नमेंट जॉबचा विचार होता सोडून दिला. आता असं वाटलं की आता ते शिक्षण वगैरे सोडून द्यायचं आणि जे जसं काम मिळेल तसे काम करायचं. परंतु त्याच वेळी माझ्या लाईफचा एक नवीन अध्याय सुरू झाला. म्हणजे जो काही सिलेबस सर शिकवत होते त्या सिलेबस वरती सर एक टेस्ट पण घ्यायची. कोणाकोणाला आठवते, जी फर्स्ट जेव्हा सरांनी चालू केलं तेव्हा टेस्ट घ्यायची आणि ते टेस्ट मी सुद्धा दिलं होतं. आता त्या प्रत्येक दिवशी ते टेस्ट घ्यायचे, मी प्रत्येक दिवशी देत होतो. आणि 5व्या दिवशी तो रिझल्ट लागला. आता रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट अनाऊन्स झाला. रिझल्ट अनाऊन्स झाल्या तर पहिलं नाव होतं माझं. तर ते पहिलं नाव ऐकून मी आश्चर्यचकित झालो. कारण त्या प्रकारचे सिलेबस किंवा त्या प्रकारचे क्वेश्चन मी त्या आधी कधीच पाहिले नव्हते. मी म्हणजे कधी विचारही केला नव्हता की जो अनाऊन्स नाव झाला तेव्हा माझं नाव असेलच. मी पाहत राहिलो, पण तितक्यात एक अनम्यूटचा ऑप्शन आला. मी तो अनम्यूटचा ऑप्शन तर क्लिक केला. क्लिक केल्यानंतर माझ्याकडे बोलायला शब्द पण होते, पण कसे बसे मी 15 ते 20 शब्द बोललोच. परंतु ते एका रिझल्टने माझा माइंडसेट बदलायला लागला. त्यानंतर आम्ही स्टेप बाय स्टेप कोर्स घेतल्यानंतर शिकायला मिळालं की स्टॉक मार्केट काय आहे, त्यानंतर म्युच्युअल फंड, फायनान्शियल प्लॅनिंग, अशा भरपूर गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर मला आठवते की तेव्हा सरांनी 30 डेज स्पीकिंग चॅलेंज पण सुरू केलं होतं. तो पण मी अटेंड केला, चॅलेंज स्वीकारला आणि कम्प्लीट पण केला. तेव्हा मात्र लक्षात आलं की आपली जो काही बोलण्याचा कॉन्फिडन्स आहे तो पण वाढायला लागला. आणि जेव्हा कोणी बघितलं तो 30 डेज चॅलेंज, इथं ऑलमोस्ट भरपूर आहेत तिथं, तो जेव्हा माझा पहिला व्हिडिओ पाहिले असते, खरंच पाहिला असेल तर लक्षात आलं असेल की जो तो जुना व्हिडिओ आणि मी आज उभा आहे इथं खूप मोठा फरक आहे. असं दिसते का तुम्हाला? यस. तर तो कॉन्फिडन्स, तेव्हा बोलण्याचा कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि लक्षात यायला लागलं की आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे तर फक्त जॉब महत्वाचं नाही, तर आपल्याला माइंडसेट, प्लॅनिंग आणि सर्व गोष्टींचा विचार करून सर्व काही करत गेला. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, माइंडसेट हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला लक्षात आलं. आणि आज मी तुमच्या समोर एक उभा आहे, एक स्पीकर म्हणून. तर व्हीआरजीच्या प्लॅटफॉर्मवर मला एक शिकण्याची आणि शिकवण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. त्याबद्दल मी विकास सरांचे खूप आभार मानतो. आणि फक्त तेच नाही तर पूर्ण व्हीआरजी फॅमिलीचे मी आभार मानतो. कारण की व्हीआरजी अकॅडमी फक्त बोलून दाखवत नाही तर ते प्रत्यक्षात करून दाखवते. आणि त्याचा जिवंत उदाहरण पाहायचं झालं तर आज मीच तुमच्या समोर उभा आहे. तर व्हीआरजी अकॅडमी फक्त बोलून दाखवत नाही किंवा वरवर बोलून दाखवत नाही, तर प्रत्येक अडचणीत तुम्हाला अडचण काय आहे, थोडाफार वेळ लागू शकतो त्या अडचण सॉल्व्ह करायला, पण तू प्रत्येक अडचण तुमची सॉल्व्ह केली असेल तुम्हाला व्हीआरजी सोडणार पण नाही. आणि हे व्हीआरजीची एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटते. तर त्यामुळे या व्हीआरजी फॅमिलीचं, विकास सरांचं मी आभार मानतो. आणि सर स्पेशल थँक्यू म्हणेन ज्यांनी मला या प्रवाहात आणण्याचे काम केलं. या फायनान्शियल गोष्टींमध्ये मला तेवढा काही फार इंटरेस्ट नव्हता, पण या प्रवाहात आणण्याचं काम केलं ते माझे मोठे बंधू गौतम घरचा.
ज्यांनी मला या पर्वात कदाचित ते नसते तर मी कदाचित आज तुमच्या समोर उभा पण नसतो आणि तुमची ओळख माझ्याशी आणि माझी ओळख तुमच्याशी नसती. सर्वात शेवटी हेच म्हणेन, काळ होता अंधाराचा मनात होती भीती, काळ होता अंधाराचा मनात होती भीती, एक संधी आली आणि बदलली माझी स्थिती, बदलली माझी स्थिती. थँक्यू. Standing audience. Super awesome. Great. किती लोकांना वाटते डिसिजनचा इन्फॉर्मेशन? जे 6 महिन्याआधी बोलू पण शकत नव्हते, तुम्ही बघितलं असेल ते कसे बोलतात, ते समजत पण नव्हतं की काय बोलतात, पण आज किती लोकांना वाटतं की यस दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन आणि हे कन्सिस्टन्सी, राईट? सो यस क्लॅप. Thank you so much.